आणि पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 चेंडू पकडले तर 5,000 रुपये. 3 चेंडू पकडावेच लागतील लगातार. अतुल दादा यांच्याकडून आहे, पारदर्शक आहे. मिस मिस झाला आहे. नक्कीच अतुलनी हाच विचार करून लावलेत त्याच्यावर 5,000 रुपये आणि तशीच कामगिरी करतोय. विकेडी ज्याच्या आणि साईराज संघाला देखील सवय झाली त्याची, त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवत नाहीत. जिथे शिवलन चांगलासा संघ आणि धावसंख्या झालेले 4. एकदम संयमी पारी खेळतोय जितेश. एकीकडे जितेश आणि दुसरीकडे स्वराज्य. नक्कीच स्वराज्य नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची आपण आपल्याला आठवण करून देतोय. त्यांनी खूप काय केलं स्वराज्यासाठी. अतुल एक चेंडूचा पकडलाय, अजून दो दो बाकी आहे. नक्कीच गणेश यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. पहिलीच मॅच आणि त्याच्यात विजयी संघ. आणि आता गोलंदाजी करतोय कुणाल वडके. कारगिल एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं. रफ्तार त्यांच्या चेंडूला खूप, गोलंदाजीमध्ये रफ्तार खूप आहे. आणि वाईट, नक्कीच असे वाईट चेंडू टाकू नका, कारण त्यामुळे संघावर वाईट परिस्थिती येऊ शकते, लक्षात द्यायचं आहे. आणि एक गुरुदत्त संघाचे एक अष्टपैलू खेळाडू वैभव पाटील यांचं आगमन झालंय. तुमचं खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेला तुम्ही मोलाचा वेळ दिलात. तसंच शैलेश करावडे यांचं देखील आगमन झालंय. धावसंख्या झालेली आहे 8. धावसंख्या झालेली आहे 8. एवढा कडक उन्हात देखील शांत आणि संयमी पारी खेळतोय. चांगल्या शुभेच्छा मला देखील येत आहेत. धावसंख्या झाल्या 11. दुसरं शतक मार्गस्थ असल्यावर धावसंख्या झालेली आहे 11. 5 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 11. नक्कीच जयेश कप्तानी पारी पाहूया.
अडीच्या स्वरूपात धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 12. बॉल टू बॉलचं इक्वेशन आपण पाहतोय 12. आणि आता आला आहे पिंटू. हेमंत. हेमंत धावसंख्या झालेली आहे 13. पिंटू संघाचा तिसरं आणि स्वतःचा वैयक्तिक शतक घेऊन येतोय. पिंटू चांगल्याशी गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण निलू. धावसंख्या झालेली आहे 16. धावसंख्या झालेली आहे 16. आणि तसंच आमचे मित्र मयूर ब्लॅक लिस्टेड मयूर त्यांचं आगमन झालंय. नक्कीच मयूर मयूर देखील जयेश पाटीलची बॅटिंग बघायला आल्यात. त्यांना जयेशसाठी पारितोषिक आहे. लगातार 3 चौकारला 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे जयेश पाटीलसाठी. फक्त जयेश पाटील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. पाहूया संघ असे नामाला साजेशी खेळी करतोय का जयेश. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 17. 17. धावसंख्या झालेली आहे 17. जितेश चांगल्याशी त्याच्याशी कामगिरी करतोय आणि मिस फील्ड नाही 4. धावसंख्या झपाट्याने वाढले. धावसंख्या झालेली आहे 23. 3 चेंडू आणि धावसंख्या झाले 23. 23 मिस फिल्डिंग आणि धावसंख्या 23. नक्कीच रोहन चांगल्याशी गोलंदाजी करतोय. तसंच क्षेत्राचा काही साथ त्याला लाभत नाही तरी
अडूत प्रयत्न चालू आहेत त्याच्याकडून आपल्या संघासाठी कमी धावेत रोखण्याचं समोरच्या संघाला. करण वैयक्तिक 2 धावांवर खेळतोय करण. रन रन हा नो चेंडू. गचाळाची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्येत बदल झपाट्याने वाढतं. धाव संख्या झाली 26. चार चेंडू शेवटचे या सत्राचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया अडीचाची लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि समोर मारायला चौकार. मला वाटतं मागे काही पंकजांचं म्हणणं की मागे जिंकण्यासाठी 32 धावाची आवश्यकता. 32 खूप मोठं आव्हान आहे. सकाळचं सत्र पहिलीच मॅच. नक्कीच फलंदाजीसाठी मला वाटते सायरस संघाचा ट्रम्प कार्ड जयेश पाटील. आणि फलंदाजीसाठी आलाय सुनील. आणि नॉन स्ट्राईकला आहे तो वैभव. आणि गोलंदाजीसाठी आलाय ऋषी. आणि त्यानंतर होणारा सामना रेहान 11 डोंगरपाडा विरुद्ध गणेश नगर. टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे टॉस उडवायसाठी. डोंगरपाडाचा कोण प्रतिनिधी आला असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे प्लीज. रिहान 11 डोंगरपाडा आणि श्री गणेश नगर यानंतर सामना.
धाव संख्या झालेली आहे 3. वैभव आणि वैभवसाठी एक सुवर्ण संधी. लगातार 3 चौकार मारायचे आणि पिंट्या यांच्याकडून 2,000चं पारितोषिक आहे आणि पारितोषिक जमा केलंय. जर नाही मारले तर जीएसटी कट करून तुम्हाला देण्यात येतील. आणि भूषण रानमाळे एक हार्दिक हार्दिक असं स्वागत. धाव संख्या झालेली 8. 5 चेंडू आणि धाव संख्या झालेली 8. 5-8. चांगला असा टोळेला गॅप मध्ये मारला चेंडू आणि सुनील यांच्या बॅटून आला एक ठणगणी जमिनीलगत चौकार. एक षटकानंतर धाव संख्या झाली 12. आणि जयेश फलंदाजीसाठी उतरला, लास्ट चेंडूसाठी उतरला. त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जयेश पाटील यांना सुवर्ण संधी. जयेश पाटील साठी खरंच कारण त्यांना देखील माहिती आहे जयेश जर स्ट्राईकला आला तर गोलंदाज थोडासा फंबळ होतो, नक्कीच दबावामध्ये येतो. सिक्सर किंग जयेश यासाठी पारितोषिक. आणि स्ट्राईकला येतो वैभव, चांगल्याशी खेळी करतोय, सिंगल डबलवर जास्ती भर देतोय. त्याला देखील माहिती आहे सामना अगदी जवळ येऊन थांबला आहे. नक्कीच सुनील आहे तर थर आमच्यासाठी जाणारच. पाहूया. नॉट आउट. आणि रिव्ह्यू गमवलाय तो म्हणजे जितेश इलोनी या संघाने. आणि निर्धाव चेंडू वैभवला चेंडू काय समजला नाही. निर्धावाचा चेंडू. पाहूया. चार चेंडू आणि धाव संख्या झाले 15. हा नव्हता इशारा. जितेश थोडा दडपणाखाली येतोय, त्याला देखील माहिती आहे सुनील सारखा अष्टपैलू खेळाडू स्ट्राईकला तग धरून आहे. दोन षटकांचा धाव संख्या झालेल्या 18.
धावसंख्या झाले 18 वर 8. आता गोलंदाजासाठी आलाय संदेश, तिसरं शतक आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतो संदेश. बघूया काय संदेश देतोय का. आणि वाईट पंचांना होमवर्क करण्याची संधी. पंच गंभीर चांगला असं अनुभवी पंच. संदेश चांगला असा गोलंदाज आहे, त्यावर चढवलाय चांगला असा प्रहार. हा निर्धाव चेंडू. फलंदाजाला काय चेंडू समजला नाही, निर्धाव चेंडू ची सांगत आहोत. हाही निर्धाव चेंडू. वैभव थोडासा दडपणाखाली. आता सामन्याचं समीकरण बदललंय आणि मॅचच्या हिशोबाने 2-4 ची मॅच झाले. हे 2 डॉट थोडस दबावाखाली आणलंय साईराजा संघाला. आणि संधी होती. पाच चेंडू आणि 21. आता समीकरण झालंय 7. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 10. 6 में 10. 6 मध्ये 10. नक्कीच जितेश विचार करतोय कोणाच्या हातात द्यायचं शेवटचं शतक. शेवट जितेशला खरंच विचारात पडले, कारण हे फलंदाजासाठी आलेले, ओपनिंगसाठी आलेले फलंदाज अजूनही मैदानात आहेत. जितेश प्लीज घाई करायची आहे तुम्ही. जितेश प्लीज घाई करायची आहे. आदर्श नक्कीच जितेशचा आदर्श म्हणायला लागतोय. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त सिंगल धाव. धाव संख्येत बदल. ते 20. समीकरण बदललंय. चौकार आलाय वैभवच्या बॅट मध्ये. वैभवने देखील कमबॅक केलाय आणि करावं लागेलच. मॅचच आहे तशी. डार्क किचन प्रीमियर लीग 2023 वर्ष पहिले. दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तेव्हा मुख्य आयोजक भूषण रानमाळे, पंकजा मिश्रा, अतुल, नंतर बाकी सर्व सहकार्य. आता समीकरण काय झालंय, तर 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी देखील 3 चेंडू आणि 3 धावा. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. 3 चेंडू 3 धाव. नक्कीच
आणि प्लीज रिहान 11 डोंगरपाडा टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 रनाची आवश्यकता आहे. पाहूया अटीतटीचा सामना, एकदम लढत चांगलीच झाली आहे. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आणि एकदम चांगलीच लढत आपल्याला पाहायला मिळाली. एक चेंडू